Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to study two examples on the topic income from other sources. These are the first two examples of this topic, and in this particular two examples, we are going to study how the income from other sources is calculated as per the provisions of Income Tax Act. आजच्या या लेक्चरमध्ये आपला जो नवीन टॉपिक आहे, पाठीमागच्या 2 लेक्चर्समध्ये आपण इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस हा टॉपिक सुरू केलेला आहे. या पाठीमागच्या 2 लेक्चर्समध्ये इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसमध्ये कोणकोणते इन्कम्स येतात त्याचे थेरॉटिकल पार्ट हा पाठीमागच्या 2 लेक्चर्समध्ये आपण पाहिलेला आहे. आजच्या या लेक्चरमध्ये आपण इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस हे जे काय इन्कम टॅक्सचं हेड आहे, आपल्याला माहिती आहे की अंडर इन्कम टॅक्स ॲक्ट the incomes received are classified into 5 categories or there are 5 heads of income. इन्कम टॅक्स कायद्याप्रमाणे जे इन्कम्स मिळतात ते इन्कम हे 5 प्रकारचे इन्कम्स असतात. त्यामध्ये पहिला प्रकार म्हणजे इन्कम फ्रॉम सॅलरी, दुसरा म्हणजे इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, तिसरा म्हणजे इन्कम फ्रॉम बिझनेस और प्रोफेशन, चौथा प्रकार कॅपिटल गेन आणि हा जो शेवटचा प्रकार आहे तो आहे इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. इतर कोणत्या मार्गाने अदर सोर्सेसने जे इन्कम मिळालेलं असतं ते इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस या हेडिंगखाली ते कॅल्क्युलेट केलं जातं, ते टॅक्सेबल मानलं जातं. ओके, नाव इन धिस पर्टिक्युलर लेक्चर वी आर गोइंग टू स्टडी हाऊ धिस इन्कम इज कॅल्क्युलेटेड अंडर धिस हेड. या लेक्चरमध्ये आज आपण हे इन्कम कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलं जातं, इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस हे जे काय हेडिंग आहे याचं इन्कम कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचं हे आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. आजच्या या लेक्चरमध्ये या टॉपिकचे आपण 2 एक्झाम्पल्स पाहणार आहोत की इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस हे कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलं जातं. सो लेट स्टार्ट विथ दिस पर्टिक्युलर लेक्चर. बिफोर स्टार्टिंग टू दिस एक्झाम्पल्स 2 पाहण्याच्या अगोदर आपल्याला काही बेसिक 2-3 गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. फर्स्ट, यू शुड नो द TDS रेट्स ॲप्लिकेबल. ओके, दीज TDS रेट्स आर ॲप्लिकेबल ऑर आर रिक्वायर्ड फॉर सॉल्विंग द एक्झाम्पल्स. आपल्याला इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसचं एक्झाम्पल सोडवण्यापूर्वी आपल्याला हे TDS रेट्स माहिती असणं गरजेचं आहे. ॲक्च्युली हे TDS म्हणजे काय? TDS स्टँड्स फॉर टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स. म्हणजेच काय तर ज्या वेळेला एखादा व्यक्ती इन्व्हेस्टमेंट करतो, एखाद्या ठिकाणी गुंतवणूक करतो आणि त्या गुंतवणुकीवरती जर त्याला व्याज मिळणार असेल तर व्याज देण्यापूर्वी त्या व्याजामधून काही टॅक्स कट केला जातो. त्या टॅक्सला TDS म्हणजेच टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स असं त्याला म्हटलं जातं. TDS म्हणजे काय? टॅक्स डिडक्टेड, टॅक्स वजा केला जातो आणि नंतरच ते पेमेंट केलं जातं, त्याला TDS असं म्हटलं जातं. आता हे टेबल काय सांगतं बघा की इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स ऑर अदर सिक्युरिटीज इश्यूड बाय लोकल अथॉरिटी ऑर अ कॉर्पोरेशन म्हणजे कंपनीनं इंटरेस्ट दिला असेल, व्याज दिला असेल. इंटरेस्ट ऑन कशावरचं व्याज? डिबेंचरवरती व्याज दिलं असेल किंवा इतर काही सिक्युरिटीजवरती व्याज दिलं असेल तर टॅक्स किती टक्क्यानं कट केला जातो? 10.4% कट केला जातो. हा टॅक्सचा रेट आहे. 10.4% टॅक्स हा कट केला जातो आणि उरलेली रक्कमच फक्त ही त्या व्यक्तीला दिली जाते. आता 10.4% सर्व ठिकाणी म्हणून सर्वात शेवटी आपण ते बघूया. हे कशावरचं व्याज आहे? इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स ऑर अदर सिक्युरिटीज. डिबेंचर म्हणजे कर्ज रोखे, डिबेंचरवरचं व्याज असेल किंवा इतर काही सिक्युरिटीज असतील कंपनीच्या. ओके, त्या कंपनीच्या सिक्युरिटीजवरती, डिबेंचर्सवरती जे व्याज दिलं जातं त्या व्याजामधून टॅक्स किती वजा केला जातो? तर 10.4%. हे पहिलं. त्यानंतर दुसरं सांगितलं आहे इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स इश्यूड बाय कंपनी लिस्टेड ऑन स्टॉक एक्सचेंज. ओके, एखादी कंपनी आहे, त्या कंपनीचे डिबेंचर्स कंपनीने विकलेले आहेत आणि ते डिबेंचर्स लिस्टेड ऑन अ स्टॉक एक्सचेंज. स्टॉक मार्केटला ते लिस्टेड आहेत, स्टॉक मार्केटवर त्याची खरेदी विक्री केली जाते, तर त्याच्यावरती देखील किती टक्के आहे बघा? तर 10.4%. जे डिबेंचरवरचं व्याज असेल, डिबेंचर इथं चाललो आहे फक्त. ओके, डिबेंचर म्हणजे कर्ज रोखे, त्याच्यावरती जे काही व्याज असेल त्या व्याजामधून 10.4% एवढा टॅक्स हा वजा केला जातो आणि उरलेलीच रक्कम फक्त कस्टमरलाही दिली जाते. दिस इज सेकंड.
तिसरा आहे इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स इश्यूड बाय कंपनी नॉट लिस्टेड ऑन स्टॉक एक्सचेंज. कंपनीने डिबेंचर विकलेत, ओके, ते डिबेंचर स्टॉक एक्सचेंजवरती लिस्टेड नाहीत, म्हणजे स्टॉक मार्केटला त्याची खरेदी विक्री होत नाही. असे डिबेंचर जर खरेदी केले असतील तर जे डिबेंचरचे व्याज आहे त्या व्याजामधून देखील 10.4% टॅक्स कट केला जाईल आणि उरलेलीच रक्कम फक्त कस्टमरला दिली जाते. आता ह्या प्रत्येक ठिकाणी व्याज टॅक्स किती आहे? 10.4%. आता एक उदाहरण म्हणून बघा, समजा एखाद्या व्यक्तीला 100 रुपये व्याज मिळणार असेल, उदाहरणार्थ इंटरेस्ट किती मिळणार त्या व्यक्तीला? 100 रुपये. तर ह्या 100मधून टॅक्स किती कट करायचा? तर 10.4%. मग आपल्याला व्याज किती मिळणार आहे? 100. 100च्या 10.4 म्हणजे किती? 10.4च येणार. ओके, एवढा टॅक्स कट केला जातो. ओके, किती कट केला जाईल? तर 10.4. म्हणजे मिळणार होते 100, त्यामधून 10.4 वजा केले जातात, म्हणजे राहिले किती सांगा? राहिले फक्त 89 तेवढंच फक्त ॲक्च्युली इंटरेस्ट जे आहे ते पेड केलं जातं. ओके, म्हणजे जो काही इंटरेस्ट आहे, ॲक्च्युअल इंटरेस्ट त्या डिबेंचरवरचा, त्यामधून जो काही डिबेंचर आहे 100 रुपये, त्या 100मधून 10.4 वजा केले जातील आणि 10.4 वजा करून जे काही शिल्लक रक्कम राहील, म्हणजे किती राहील शिल्लक बघा? 100मधून 10.4 गेले, शिल्लक राहिली 89.6 तेवढीच फक्त अमाऊंट ही कस्टमरला दिली जाते. ही जी 89.6 आहे हे सर्वात महत्त्वाचं, ते पुढं आपल्याला एक्झाम्पलच्या वेळेला लागणार आहे. ओके, फक्त आत्ता लक्षात ठेवा की TDSचा रेट किती आहे व्याजावरती? तर 10.4% एवढा आहे. एवढा टॅक्स हा कट केला जातो आणि नंतरच जे काही शिल्लक व्याज आहे तेवढंच फक्त ते कस्टमरला दिलं जातं. हे व्याजासाठी. आता एक स्पेशल नियम आहे, तो आहे इन्कम फ्रॉम विनिंग्स फ्रॉम लॉटरी. एखाद्याला लॉटरीचं बक्षीस मिळालं, हॉर्स रेसिंगमधून पैसे मिळाले, पझल सोडवून पैसे मिळाले किंवा काही गेम शोमधून पैसे मिळाले असतील. बघा, एखाद्या व्यक्तीला लॉटरी प्राईज लागला असेल, एखाद्या व्यक्तीनं हॉर्स रेसिंगमधून पैसे कमवले असतील, एखादी पझल सोडून पैसे मिळवले असतील, एखादा गेममध्ये शोमध्ये पार्टिसिपेट करून जर प्राईज मिळवलं असेल, ते जे इन्कम आहे त्याच्यावरती, त्या इन्कमवरती टॅक्स किती आहे? तर त्याच्यावर टॅक्स आहे 31.2%. 31.2% टॅक्स द्यावा लागतो आणि नंतरच राहिलेली रक्कम ही कस्टमरला दिली जाते. आता उदाहरण बघा, 31%. मागाचंच उदाहरण घेऊया आपण, की आपल्याला सपोज एखाद्या व्यक्तीला 100 रुपये असे मिळाले असतील लॉटरीमधून उदाहरणार्थ, तर त्या 100मधून पहिल्यांदा टॅक्स किती वजा केला जाईल? मिळालेल्या इन्कममधून 31.2 एवढा टॅक्स वजा होतो, 31.2, आणि नंतर जे काही शिल्लक रक्कम आहे 100मधून 31.2 गेले, वजाबाकी राहते 68.8. तेवढीच रक्कम फक्त त्या कस्टमरला दिली जाते. एवढं आत्ता लक्षात ठेवण्यासाठी फक्त एवढंच लक्षात ठेवा, दोनच गोष्टी फक्त ह्या टेबलमधून, की इंटरेस्ट जे आहे, इंटरेस्ट मिळालं असेल डिबेंचरवरती तर 10.4% हा TDSचा रेट आहे, 10.4. आणि जर लॉटरी, हॉर्स रेसिंग, पझल सोडून गेम शोमध्ये घेऊन जर काही इन्कम मिळवलं असेल तर त्यावरती 31.2 हा टॅक्स रेट आहे. हा टेबलमधून फक्त महत्त्वाच्या दोनच गोष्टी, इंटरेस्टवरती 10.4% TDS आहे आणि हॉर्स रेसिंग, लॉटरी प्राईज याच्यावरती 31.2% हा TDSचा रेट आहे. एवढ्या दोन गोष्टी फक्त तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. नाव द नेक्स्ट पार्ट इज रूल्स फॉर ग्रॉसिंग अप. हा सर्वात महत्त्वाचा, केअरफुली बघा, याच्यानंतर आपल्याला लगेच एक्झाम्पल स्टार्ट करायचं आहे. इन केस नेट इंटरेस्ट रिसिव्ड ऑन सिक्युरिटीज इज गिव्हन इन द प्रॉब्लेम. जर आपल्याला एक्झाम्पलमध्ये नेट इंटरेस्ट किती मिळाला, व्याज किती मिळालं नेट, ओके, नेट म्हणजे खर्च वगैरे जाऊन, ओके, टॅक्स वगैरे जाऊन नेट रक्कम किती हातात आली, हे जर एक्झाम्पलमध्ये दिलेली असेल तर इट शुड बी कन्व्हर्टेड इन टू ग्रॉस इंटरेस्ट अँड ॲडेड इन द टोटल इन्कम ऑफ द असेसी अंडर द हेड इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. ओके, जर आपल्याला नेट रक्कम हातात किती मिळाली, ओके, जसं मागाशी होतं की 100 रुपये व्याज होतं, त्यातून टॅक्स कट केला 10.4 आणि हातामध्ये किती आले कस्टमरच्या? 89.6 आले. ओके, जे 89.6 आहे हे नेट हातामध्ये आलेले आहेत, नेट रक्कम हातामध्ये आली 89.6. ओके, परंतु जर नेट रक्कम दिली असेल तर त्या नेट रकमेवरून आपल्याला ग्रॉस रक्कम शोधावी लागते. का ग्रॉस रक्कम शोधायची असते? कारण आपला ॲक्च्युली इन्कम 100 होतं,
पण त्या 100मधून आपलं ॲक्च्युअल इन्कम किती होतं? 100 रुपये. हे 100 रुपये आहे ग्रॉस इंटरेस्ट, ॲक्च्युअल ग्रॉस इंटरेस्ट. त्यामधून आपला टॅक्स किती कट केला होता? तर टॅक्स कट केला होता 10.4. आपण जे मगाशी उदाहरण पाहिलं 10.4. आणि असं वजा करून आपल्याला ॲक्च्युअल हातामध्ये पैसे किती दिले होते? तर 89.6 एवढेच पैसे फक्त आपल्याला दिलेले होते. किती रुपये? 89.6. मग हे जे 89.6 आपल्याला मिळाले आहेत, ओके, हे नेट इंटरेस्ट आहे. 89.6 नेट इंटरेस्ट आहे. आपल्याला लागतो तो म्हणजे ग्रॉस इंटरेस्ट. ओके, आणि काय सांगितलं आहे? बिकॉज ग्रॉस इंटरेस्ट रिप्रेझेंट्स द करेक्ट इन्कम ऑफ द असेसी. आपल्याला हातामध्ये जरी 89.6 मिळाले असले तरी आपल्या नावानं 10 रुपये 40 पैसे टॅक्स कट केलेला आहे, तो आपल्या नावानं जमा होणार आहे. आपलं ॲक्च्युअल इन्कम, खरं इन्कम किती आहे? 100 रुपये. ग्रॉस इंटरेस्ट हाच खरं इन्कम असतो. आणि हे आपल्याला देताना नेट इंटरेस्ट दिला असेल तर त्या नेट इंटरेस्टवरून ग्रॉस इंटरेस्ट शोधणं, द प्रोसेस ऑफ कन्व्हर्जन ऑफ नेट इंटरेस्ट इंटू ग्रॉस इंटरेस्ट इज कॉल्ड एज अ ग्रॉसिंग अप. नेट इंटरेस्टची रक्कम दिली असेल जी 89.6 आहे उदाहरणार्थ, त्याच्यावरून ग्रॉस इंटरेस्ट शोधणं त्यालाच ग्रॉसिंग अप करणं असं म्हटलं जातं. ओके, आता ते ग्रॉसिंग अप कशा पद्धतीनं करायचं ते आपण पुढे पाहणारच आहोत. त्याचं एक एक्झाम्पल बघा इथं दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, डिबेंचर्स ऑफ अ कंपनी. ओके, आपण प्रिवियस टेबलमध्ये पाहिलं की डिबेंचरवरती जे व्याज मिळतं त्याच्यावर 10.4% हा TDS आहे. बघा, इन धिस केस द रेट ऑफ डिडक्शन ऑफ टॅक्स इज 10.4% ऑफ सच इंटरेस्ट. टॅक्स किती टक्के आहे? 10.4. अँड द नेट इंटरेस्ट विल बी 89.6. जे आत्ताच मागाशी आपण सांगितलं, 100मधून 10.4 वजा केले की हातात किती रुपये मिळतात? 89.6% राहतात. 100%तनं 10.4% गेले, 89.6 राहिले. इट मीन्स, आता एक्झाम्पल केअरफुली बघा, तेच एक्झाम्पल मी सांगितलेलं आहे. इट मीन्स इफ द ग्रॉस इंटरेस्ट इज ₹100, जर ग्रॉस इंटरेस्ट 100 रुपये असेल, द टॅक्स विल बी ₹10.40. ग्रॉस इंटरेस्ट 100 रुपये आहे. 100च्या किती टक्के टॅक्स? 10.4. 100च्या 10.4 म्हणजे 10 रुपये 40 पैसे टॅक्स झाला. टॅक्स 10.4, 100 रुपये होते, त्यातनं 10.4 टॅक्स वजा गेला, मग राहिले किती? द नेट इंटरेस्ट विल बी 89.60. कसा काढला? 100 रुपये जे होते त्यातनं 10 रुपये 40 पैसे वजा केले, जी शिल्लक रक्कम आहे त्याला नेट इंटरेस्ट. किती नेट इंटरेस्ट राहिला? 89.6. ॲज अ रिझल्ट द फॉलोइंग फॉर्म्युला इज युज्ड फॉर ग्रॉसिंग अप. आता ग्रॉसिंग अप कसं करायचं? आपल्याला हातामध्ये टॅक्स जाऊन किती रुपये हातात आलेत? 89.60 आलेले आहेत. हे नेट इंटरेस्ट आहे. टॅक्स वगैरे कट करून आपल्याला हातामध्ये 89.60 एवढेच पैसे आलेले आहेत. हा नेट इंटरेस्ट आहे. आपल्याला या नेट इंटरेस्टवरून ग्रॉस इंटरेस्ट कसा फाइंड आउट करायचा? तर त्याचा फॉर्म्युला काय बघा? फॉर्म्युला आहे ग्रॉस इंटरेस्ट इज इक्वल टू, ग्रॉस इंटरेस्ट कसा फाइंड आउट करायचा? सुरुवातीला घ्यायचा नेट इंटरेस्ट. किती रुपये नेट इंटरेस्ट आपल्याला मिळालं आहे? 89.6. तो घ्या, त्याला गुणिले 100 करा. जो नेट इंटरेस्ट मिळाला आहे त्याला गुणिले 100 आणि भागिले आपला जो काय 10.4 टॅक्स रेट आहे ते जाऊन राहतात किती? तर राहतात 89.60. त्याला भागिले करा 89.60. आता तुम्ही म्हणाल इथं नेट इंटरेस्ट पण 89.60 आहे आणि इथं भागिले पण 89.60 आहे. ॲक्च्युली आपण 100 रुपये इंटरेस्ट घेतला आहे म्हणून ही रक्कम आलेली आहे. ओके, नेट इंटरेस्टवरून ग्रॉस इंटरेस्ट शोधण्यासाठी फक्त सुरुवातीला नेट इंटरेस्टची अमाऊंट घ्यायची. ते एक्झाम्पलमध्ये आपल्याला कळेलच. सपोज, पुन्हा एकदा बघा, सपोज नेट इंटरेस्ट आपल्याला मिळाला 3,000 रुपये. किती मिळाला? 3,000 रुपये. तर 3,000 गुणिले 100 भागिले 89.60. समजा 5,000 मिळाला असता तर 5,000 रुपये नेट इंटरेस्ट गुणिले 100 भागिले 89.60. म्हणजे फक्त नेट इंटरेस्टची अमाऊंट जी काय असेल एक्झाम्पलमध्ये दिलेली ती घ्यायची, त्याला गुणिले 100 आणि भागिले 89.6 केलं की आपल्याला ग्रॉस इंटरेस्ट मिळतं. ओके, 89.6नं का भागलं? कारण टॅक्स वजा जाऊन 100%तून 10.4% टॅक्स असतो, तो वजा जाऊन राहतात 89.6, म्हणून भागिले 89.6 केलेलं आहे. त्यामुळे सिम्पल फॉर्म्युला लक्षात ठेवा. हा आपल्याला एक्झाम्पलच्या वेळेला सुद्धा लागणार आहे. आणि आता दुसरे 2च फॉर्म्युले फक्त, त्यानंतर आता एक्झाम्पल होतील. सेकंड फॉर्म्युला आहे तो आहे गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. ओके, जर आपण गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये स्टेट गव्हर्नमेंट असेल, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सिक्युरिटीजमध्ये जर पैसे गुंतवले असतील तर नो टॅक्स इज डिडक्टेड, हेन्स इंटरेस्ट इज नॉट ग्रॉस्ड अप. हे सर्वात महत्त्वाचं. जो इंटरेस्ट आहे
तो सर्व इंटरेस्ट कस्टमरला पेड केला जातो, त्यातून टॅक्स वजा केला जात नाही. जे व्याज असेल ते सर्व व्याज कस्टमरला दिलं जातं, त्यातून कोणताही टॅक्स हा वजा केला जात नाही आणि टॅक्सच वजा केला जात नाही, त्यामुळे हे ग्रॉसिंग अप करण्याची आवश्यकता नाही. हे सर्वात महत्त्वाचं आहे. हे जरी एका सेंटेन्समध्ये दिलेलं असलं बघा तरीसुद्धा हे महत्त्वाचं काय की गव्हर्मेंट सिक्युरिटीज, मग उदाहरणार्थ महाराष्ट्र गव्हर्मेंट सिक्युरिटीज असतील, कर्नाटक राज्यानं काही सिक्युरिटीज इश्यू केल्या असतील, सेंट्रल गव्हर्मेंटच आहे त्यांनी काही सिक्युरिटीज इश्यू केल्या असतील, तर त्याच्यावरती गव्हर्मेंट सिक्युरिटीज ज्या सरकारी सिक्युरिटीज आहेत त्याच्यावरती कोणताही TDS कट केला जात नाही. आपलं फक्त एवढंच काम असतं, इन्व्हेस्टमेंट किती आहे, समजा 50,000, व्याजदर किती 10%, तर 50,000च्या 10% म्हणजे इन्कम झालं 5,000. ओके, एवढंच फक्त आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागतं. ज्या गव्हर्मेंट सिक्युरिटीज असतात आणि त्याचबरोबर एखाद्या लिस्टेड सिक्युरिटीज जर असतील, लिस्टेड म्हणजे काय तर ज्या सिक्युरिटीज ह्या स्टॉक मार्केटला खरेदी विक्री होतात, ज्या सिक्युरिटीज ह्या शेअर मार्केटवरती खरेदी विक्री होते त्याला लिस्टेड सिक्युरिटीज असं म्हटलं जातं. आणि अशा ज्या सिक्युरिटीज आहेत गव्हर्मेंट सिक्युरिटीज किंवा लिस्टेड सिक्युरिटीज, हे दोन शब्द महत्त्वाचे. पुन्हा एकदा बघा, गव्हर्मेंट सिक्युरिटीज म्हणजे सरकारी सिक्युरिटीज, सरकारी विभागाने इश्यू केलेल्या सिक्युरिटीज, मग ते कोणताही सरकारी विभाग असेल, कोणतेही राज्य असेल, केंद्र सरकार असेल, त्यांच्या सिक्युरिटीज, किंवा लिस्टेड सिक्युरिटीज ज्या सिक्युरिटीज शेअर मार्केटवरती लिस्टेड आहेत, खरेदी विक्री जे शेअर मार्केटला होते त्यांना कोणताही TDS कट केला जात नाही. नो TDS इज डिडक्टेड. त्यातून TDS हा वजा केला जात नाही. त्याचं जे व्याज आहे TDS वजा केला जात नाही म्हणजे त्या सिक्युरिटीजवरती जे व्याज मिळतं ते पूर्ण व्याज हे त्या कस्टमरला दिलं जातं. त्या व्याजामधून, इंटरेस्टमधून कोणताही TDS कट केला जात नाही. हे दोन गोष्टी आपल्याला एक्झाम्पल सोडवताना दरवेळेला लागणार आहेत. आणि शेवटचा पॉईंट बघा, विनिंग फ्रॉम लॉटरी. एखाद्याला लॉटरी प्राईज मिळालं, हॉर्स रेसिंगमधून पैसे मिळाले, पझल सोडून किंवा गेम शोमधून पैसे मिळाले असतील, तर मगाशीच आपण टेबल पाहिलेलं आहे की त्याप्रमाणे त्याला टॅक्स किती असतो तर 31.2 असतो. एवढा टॅक्स आहे. मग आता 31.2 म्हणजे काय, समजा आपल्याला 100 रुपये जर इन्कम मिळालं, लॉटरी मिळाली 100 रुपयाची, त्यातनं 31.2 एवढं टॅक्स वजा होईल. 31.2 वजा जाऊन राहतील शिल्लक किती रुपये, फक्त 68.8. ओके, एवढा आपल्याला मिळणारा नेट इन्कम आहे. मग आता या नेट इन्कमवरून ग्रॉस इन्कम कसं फाइंड आउट करायचं बघा. ग्रॉस इन्कमचा फॉर्म्युला आहे, तुम्हाला नेट इन्कम किती मिळालं, समजा बक्षीस मिळालं 15,000 रुपये ॲक्च्युली हातामध्ये, ते इन्कम गुणिले 100 करायचं आणि भागिले 68.8. हे 68.8 मगाशी आत्ता आपण पर्सेंटेज शोधून काढलेला आहे. ओके, मगाच्या फॉर्म्युला काय होता बघा, नेट इंटरेस्ट गुणिले 100 भागिले 89.6. 89.6 का तर टॅक्स वजा जाऊन जे राहतात ते असतात 89.6. तसंच आत्ता इथं लॉटरीच्या बाबतीमध्ये टॅक्स वजा जाऊन राहतात किती, टॅक्स 31.2 जाऊन राहतात किती 68.8, म्हणून भागिले 68.8 केलं जातं. ओके, ह्या फॉर्म्युला आपल्याला जर कशासाठी, जर एखाद्याला लॉटरी प्राईज, हॉर्स रेसिंग किंवा पझल सोडून किंवा गेम शोमधून पैसे मिळाले असतील तर त्याच्यासाठी हा फॉर्म्युला आपल्याला वापरावा लागतो. हे दोनच फॉर्म्युले आहेत. एक्झाम्पल आता पाहूया. दिस इज एक्झाम्पल नंबर 1. एक्झाम्पल केअरफुली बघा. द इन्व्हेस्टमेंट्स ऑफ मिस्टर राम फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020 आर ॲज फॉलोज. मिस्टर राम नावाचा व्यक्ती आहे. त्या व्यक्तीनं वर्षभरामध्ये कोणकोणते इन्व्हेस्टमेंट्स केल्या ती इन्व्हेस्टमेंटची आपल्याला माहिती दिलेली आहे. काय काय इन्व्हेस्टमेंट आहेत बघा. फर्स्ट इज 7% गव्हर्मेंट सिक्युरिटीज ऑफ ₹25,000. पहिल्यांदा सांगितलं आहे 25,000 रुपये त्यानं गुंतवलेत कशामध्ये तर गव्हर्मेंट सिक्युरिटीज, आणि ज्याच्यावर व्याज किती टक्के आहे 7%. व्याजाचा दर 7%. किती रुपये 25,000. 25,000 गुंतवणूक आहे आणि कशात गुंतवणूक केली, गव्हर्मेंट सिक्युरिटीज. गव्हर्मेंट सिक्युरिटीमध्ये एवढे पैसे गुंतवलेत. त्यानंतर सेकंड आहे 8% म्युन्सिपल बॉन्ड्स ऑफ ₹15,000. म्युन्सिपल बॉन्ड्सवरती किती तर 15,000 रुपये, 15,000 त्यामध्ये गुंतवलेले आहेत. मग 15,000च्या 8% एवढं त्याच्यावरती व्याज मिळणार आहे. आणि हे कुणी इश्यू केले, म्युन्सिपल बॉन्ड्स. ओके, म्हणजे ज्या म्युन्सिपल कॉर्पोरेशन्स असतात, जे सरकारी विभाग आहेत
त्याला आपण म्युन्सिपल कॉर्पोरेशन म्हणतो. मग ते ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका हे सरकारी आहे, त्यांचे बॉन्ड्स आहेत 15,000 रुपयाचे आणि व्याजदर किती 8%. म्हणजे हे सुद्धा सरकारी गव्हर्नमेंट सिक्युरिटीचा एक प्रकार आहे. त्यानंतर तिसरा आहे 9% चेन्नई पोर्ट ट्रस्ट बॉन्ड्स ऑफ रुपीज 20,000. 20,000 रुपये कशात गुंतवलेत? तर चेन्नई पोर्ट ट्रस्ट, जे पोर्ट असतात, ओके, पोर्ट म्हणजे बंदर, ओके, जे समुद्रातून जहाजं येतात त्यासाठी, त्या जहाजे थांबण्यासाठी जी जागा असते त्याला पोर्ट असं म्हटलं जातं. आणि त्या पोर्ट ट्रस्टचे बॉन्ड्स आहेत किती टक्के? 9%. 9% व्याजदर आहे आणि इन्व्हेस्टमेंट किती आहे? 20,000. आता हे जे पोर्ट्स असतात हे देखील सरकारी असतात, म्हणजे हे सरकारी गव्हर्नमेंटच्या सिक्युरिटीज आहेत, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. त्यानंतर चौथा आहे 7 इयर्स नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट्स ऑफ रुपीज 10,000. 10,000 रुपये कशात गुंतवले? नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट्स, NSC. आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे की नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट्स म्हणजे राष्ट्रीय बचत पत्र, याच्यावरती जे व्याज मिळतं हे व्याज पूर्णपणे एक्झम्प्टेड आहे. आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये लिस्ट पाहिलेली आहे, त्याप्रमाणे एनी इंटरेस्ट रिसिव्ड ऑन NSC नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट्स इज एक्झम्प्टेड. त्यावरती टॅक्स भरावा लागत नाही. ओके, हे झालं. त्यानंतर पुढचं आहे 6% सिक्युरिटीज ऑफ फॉरेन गव्हर्नमेंट. फॉरेन गव्हर्नमेंटच्या सिक्युरिटीज आहेत त्याच्यावरती ऑफ रुपीज 15,000. 15,000च्या सिक्युरिटीज आहेत फॉरेन गव्हर्नमेंटच्या आणि त्याच्यावर व्याजदर आहे 6%. त्यानंतर 7% गव्हर्नमेंट बॉन्ड्स ऑफ रुपीज 18,000. 18,000 गुंतवलेत गव्हर्नमेंट बॉन्डमध्ये. नावातच सांगितलं हे गव्हर्नमेंटचे आहेत, म्हणजे ही झाली गव्हर्नमेंट सिक्युरिटी. आणि शेवटचं आहे 7% नॅशनल प्लॅन सर्टिफिकेट्स ऑफ रुपीज 5,000. नॅशनल प्लॅन, राष्ट्रीय योजना पत्र, किती रुपयाचं? 5,000चं आणि त्याच्यावर व्याजदर आहे 7%. हे देखील आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये होतं की व्याज जे मिळेल नॅशनल प्लॅन सर्टिफिकेट्स, नॅशनल प्लॅन, राष्ट्रीय योजनापत्र, त्याच्यावरती जे व्याज मिळतं ते देखील पूर्णपणे एक्झम्प्टेड आहे. आता आपल्याला एकूण ABCDEFG जवळपास 7 गोष्टी दिलेल्या आहेत. हा जो कोण व्यक्ती आहे मिस्टर राम, याच्या कोणकोणत्या इन्व्हेस्टमेंट्स आहेत ह्या आपल्याला दिलेल्या आहेत. आता पहिलं आपलं काम काय आहे, तर ज्या काही इन्व्हेस्टमेंट दिलेल्या आहेत त्यापैकी कोणत्या इन्व्हेस्टमेंटचं इन्कम हे एक्झम्प्टेड आहे हे आपल्याला पहिल्यांदा शोधून काढावं लागतं. आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये त्याची जवळपास 15 इन्कमची लिस्टच पाहिलेली आहे की कोणते इन्कम्स हे एक्झम्प्टेड आहेत. त्या आत्ताचे जे एक्झाम्पल आहे त्यामध्ये जो बघा पॉईंट नंबर D आहे, काय? 7 इयर्स नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट्स, राष्ट्रीय बचत पत्र, ओके, त्याच्यावरती एखाद्या व्यक्तीने नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये पैसे गुंतवले असतील तर त्याच्यावरती जे काही व्याज मिळतं ते व्याज पूर्णपणे एक्झम्प्ट आहे, कर माफ आहे, त्याच्यावर टॅक्स द्यावा लागत नाही. हे एक, म्हणजे टॅक्स द्यावा लागत नाही म्हणजे ते इन्कम मानलं जात नाही, ते इन्कम म्हणून दाखवायचं नाही, ते अमाऊंट कॉलममध्ये फक्त एक्झम्प्ट किंवा नील असं मेन्शन केलं जातं. हा एक. आणि जो आत्ताचा शेवटचा पॉईंट आहे, पॉईंट नंबर जीवाचा, काय? 7% नॅशनल प्लॅन सर्टिफिकेट्स, ओके, राष्ट्रीय नॅशनल प्लॅन, राष्ट्रीय योजनापत्र, त्यामध्ये हे गव्हर्नमेंट सिक्युरिटीज आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटनं इश्यू केलेल्या सिक्युरिटीज आहेत. यामध्ये पैसे गुंतवल्यानंतर जे व्याज मिळतं ते व्याज देखील एक्झम्प्टेड आहे. एक्झम्प्ट म्हणजे माफ आहे, त्याच्यावर टॅक्स द्यावा लागत नाही. आणि त्यामुळे आपण ज्या वेळेला इन्कम कॅल्क्युलेट करू त्यावेळेला त्या इन्कमवरती आपल्याला इन्कम कॉलममध्ये, अमाऊंट कॉलममध्ये तिथं नील असं मेन्शन केलं जातं, ते इन्कम म्हणून ॲड केलं जात नाही, दाखवलं जात नाही, कारण ते पूर्णपणे एक्झम्प्टेड आहे. त्यामुळे कोणतंही एक्झाम्पल सोडवताना पहिल्यांदा दिलेल्या इन्व्हेस्टमेंटपैकी, त्या इन्व्हेस्टमेंटवरती जे इन्कम मिळणार आहे त्यापैकी कोणतं इन्कम एक्झम्प्टेड आहे हे पहिल्यांदा आपल्याला पाहावं लागतं. आपल्या एक्झाम्पलमध्ये 7 इन्व्हेस्टमेंट्स आहेत, त्यापैकी 2 इन्कम्स हे एक्झम्प्टेड आहेत. ही पहिली गोष्ट. आता त्याच्यानंतर दुसरी गोष्ट लक्षात काय ठेवायची की जे इन्व्हेस्टमेंट्स दिलेल्या आहेत, ओके, मगाशी आपण एक साधा सोपा नियम पाहिला की गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये जर गुंतवणूक केली, ओके, किंवा लिस्टेड सिक्युरिटीजमध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली तर त्याच्यावरती जे काही व्याज मिळतं ते ॲक्च्युअल व्याज फक्त आपण घ्यायचं असतं. ओके, म्हणजे फक्त इन्व्हेस्टमेंटची रक्कम गुणिले व्याजदर केला की आपल्याला जो इंटरेस्ट मिळेल तेवढंच इंटरेस्ट टॅक्सेबल असतं. कारण की गव्हर्नमेंट सिक्युरिटीज
वरती जे काही व्याज मिळतं त्या व्याजामधून कोणताही टॅक्स वजा केला जात नाही आणि टॅक्सच वजा होत नाही, त्यामुळे त्याचं ग्रॉसिंग अप करण्याची काही आवश्यकता नाही. फक्त आपलं एवढंच काम आहे, इन्व्हेस्टमेंट किती रुपये आहे त्याला फक्त गुणिले टक्केवारी करणं, मिळालेलं इन्कम. बघा मग आता पुढे काय सांगितलं आहे एक्झाम्पलच्या शेवटच्या पॅरेग्राफमध्ये. ही पेड अ कमिशन ऑफ ₹60 फॉर कलेक्टिंग द इंटरेस्ट. कमिशन गोळा करण्यासाठी 60 रुपये पेड करावे लागले, हा खर्च आहे. ही अल्सो पेड ₹1200 ॲज इंटरेस्ट ऑन बँक लोन विच वॉज टेकन फॉर परचेसिंग चेन्नई पोर्ट ट्रस्ट बॉन्ड्स. म्हणजे चेन्नई पोर्ट ट्रस्ट बॉन्ड्स बघा इथे एक्झाम्पलमध्ये आपल्याला दिलेले आहेत. कुठेच बघा पॉईंट नंबर सी मध्ये सांगितले 20,000ची इन्व्हेस्टमेंट ही चेन्नई पोर्ट ट्रस्ट बॉन्ड्समध्ये केलेली आहे. या व्यक्तीने हे बॉन्ड्स खरेदी करण्यासाठी या व्यक्तीने कर्ज काढलं होतं आणि त्या कर्जावरती व्याज किती द्यावं लागलं आहे, तर 1,200 रुपये एवढं व्याज द्यावं लागलेलं आहे. ओके, आता आणि शेवटी सांगितलं कॅल्क्युलेट हिज इन्कम फ्रॉम अदर सोर्स फॉर असेसमेंट इयर 2021. आपल्याला यावरून या व्यक्तीचं एकूण इन्कम फ्रॉम अदर सोर्स हे कॅल्क्युलेट करायचं आहे. आता हे जे शेवटचे 2 पॉईंट सांगितलेत की 60 रुपये कमिशनचा खर्च आला, त्यानंतर 1,200 रुपये व्याज द्यावं लागलं. आपल्याला इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसमध्ये जे काही इन्कम मिळतं ते इन्कम मिळवण्यासाठी जर काही खर्च आला असेल तर तो खर्च आपल्याला इन्कममधून तिथून तो मायनस करायला परमिशन आहे. एकूण इन्कम फाइंड आउट करायचं, त्यामधून हे 1-2 खर्च जे आहेत इन्कमशी रिलेटेड, इन्कम मिळवण्याशी रिलेटेड ते खर्च त्यातून वजा करून मग आपल्याला इन्कम फ्रॉम अदर सोर्स हे मिळतं. बघा मग आता स्टार्ट करूया. पहिल्यांदा नेहमीप्रमाणे व्यक्तीचं नाव आहे मिस्टर राम, म्हणून सुरुवातीला लिहिलं मिस्टर राम. सेकंड लाईनला आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. सेकंड लाईनला म्हणायचं कॉम्प्युटेशन ऑफ इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. आणि कोणत्या असेसमेंट इयरसाठी, फॉर असेसमेंट इयर 2021. तिसऱ्या लाईनला लिहिलं फॉर असेसमेंट इयर 2021. आपल्याला 2च कॉलम तयार करायचे आहेत. फर्स्ट कॉलम इज पर्टिक्युलर्स अँड सेकंड कॉलम इज अमाऊंट इन रुपीज. इन्कम कॅल्क्युलेट करण्यापूर्वी फक्त सुरुवातीच्या नेहमीच्या 3 गोष्टी, पहिल्यांदा व्यक्तीचं नाव, कोणत्या व्यक्तीचं इन्कम कॅल्क्युलेट करतो आहे, त्यानंतर आपण कोणत्या हेडचं इन्कम कॅल्क्युलेट करतो आहे, इन्कम फ्रॉम सॅलरी आहे का इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी करतो आहे का इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. आपण इथं इन्कम फ्रॉम अदर सोर्सचं इन्कम कॅल्क्युलेट करतो आहे ते सेकंड लाईनला. आणि थर्ड लाईनला फॉर असेसमेंट इयर 2021. हे आपल्याला तिन्ही गोष्टी या मेन्शन कराव्या लागतात. आफ्टर मेन्शनिंग these 3 points we have to prepare 2 columns. First column is particulars and second column is amount in rupees. आता आपल्याला एक्झाम्पलमध्ये एक पॉईंट दिले त्याचं आपण पोस्टिंग करूया. बघा पहिलं काय सांगितलं आहे एक्झाम्पलमध्ये, पहिलं वाक्य सांगितलं आहे 7% गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. पहिलं आहे 7% गव्हर्नमेंट सिक्युरिटीज ऑफ ₹25,000. आता ह्या नावातच सांगितलं की गव्हर्नमेंट सिक्युरिटीज आहेत. ओके, किती रुपयाच्या, 25,000च्या, म्हणून आहे तसं लिहिलं 7% गव्हर्नमेंट सिक्युरिटीज ऑफ ₹25,000. 25,000 रुपये इन्व्हेस्टमेंट, त्याच्यावरती 7%, 25,000च्या 7% म्हणजे इन्कम किती येतं, 1,750. हे इंटरेस्ट इन्कम आहे तसं त्या अमाऊंट कॉलममध्ये लिहायचं. कारण की गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमधून जे काही व्याज मिळतं ते व्याज पूर्णपणे त्या कस्टमरला दिलं जातं. त्यातून कोणताही टॅक्स TDS कट केला जात नाही आणि TDSच कट केला नाही, त्यामुळे त्याचं ग्रॉसिंग अप करण्याची काही गरज नाही, कोणताही फॉर्म्युला वापरण्याची गरज नाही. फक्त अमाऊंट कॅल्क्युलेट करा. 25,000 गुंतवणूक आहे, त्याच्या 7% म्हणजे व्याज किती, तर 1,750. हे झालं इन्कम. त्यानंतर सेकंड आहे 8% म्युन्सिपल बॉन्ड्स ऑफ 15,000. आहे तसं लिहिलं 8% म्युन्सिपल बॉन्ड्स ऑफ 15,000. मग 15,000 रुपये इन्व्हेस्टमेंट आहे, 15,000चे बॉन्ड्स खरेदी केले, त्याच्या 8%, 15,000च्या 8% किती येतं, तर ते सुद्धा येतं 1,200 रुपये. कोणतंही क्रॉसिंग अप करण्याची गरज नाही, कारण हे बॉन्ड्स म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे बॉन्ड्स आहेत. म्युन्सिपल कॉर्पोरेशन हा गव्हर्नमेंटचा एक भाग असतो. ओके, त्यामुळे ह्या गव्हर्नमेंट सिक्युरिटीज आहेत. गव्हर्नमेंट सिक्युरिटीवरती फक्त आपल्याला व्याजाची रक्कम कॅल्क्युलेट करायची आहे. त्यानंतर तिसरं आहे 9% चेन्नई पोर्ट ट्रस्ट बॉन्ड्स ऑफ ₹20,000. 20,000चे बॉन्ड्स आहेत 9%चे. आहे तसं नाव लिहिलं 9% चेन्नई पोर्ट ट्रस्ट बॉन्ड्स ऑफ ₹20,000. 20,000च्या 9% किती व्याज येतं, 1,800 रुपये. पोर्ट ट्रस्ट्स, ओके, म्हणजे हे गव्हर्नमेंटचा भाग आहे.
पोर्ट ट्रस्ट वगैरे जे असतात, जे वेगवेगळ्या राज्यांमध्ये बंदर असतात, पोर्ट्स असतात, ते त्या राज्य सरकारच्या मालकीचे असतात, म्हणजे गव्हर्नमेंटच्या मालकीचे असतात. त्यामुळे ते गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, आणि गव्हर्नमेंट सिक्युरिटीज जर असतील तर आहे तसं फक्त व्याजच कॅल्क्युलेट करायचं आणि आहे तसं ते इन्कम रेकॉर्ड केलं जातं. दिस इज थर्ड. त्यानंतर फोर्थ आहे जे मगाशी आपण पाहिलं, 7 इयर्स नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट्स ऑफ ₹10,000. 10,000चे सर्टिफिकेट्स आपण खरेदी केलेत. हे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट्स आहेत, राष्ट्रीय बचत पत्र. बघा आहे तसं लिहायचं, 7 इयर्स नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट्स, आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट्स, राष्ट्रीय बचत पत्र, याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर जे काही व्याज मिळतं ते पूर्णपणे एक्झम्प्ट आहे, माफ आहे. माफ आहे म्हणजे त्याच्यावरती कोणताही टॅक्स द्यावा लागत नाही. त्यामुळे अमाऊंट कॉलममध्ये एक्झम्प्ट लिहायचं, ते इन्कम मानलं जात नाही, ते पूर्णपणे माफ आहे म्हणून लिहिलं एक्झम्प्ट. त्यानंतर पाचवं आहे 6% सिक्युरिटीज ऑफ फॉरेन गव्हर्नमेंट, अमाऊंट 15,000. 15,000च्या सिक्युरिटीज आहेत आणि व्याजाचा दर किती आहे? 6%. मग 6% गव्हर्नमेंट सिक्युरिटीज ऑफ फॉरेन गव्हर्नमेंट, 15,000च्या 6% किती येणार आहे? तर ₹900. 15,000च्या 6% इन्कम आलं ₹900. त्यानंतर पुढचं आहे 7% गव्हर्नमेंट बॉन्ड्स ऑफ ₹18,000. 18,000चे बॉन्ड्स आहेत आणि नावं तर सांगितले हे कुठले आहेत? गव्हर्नमेंटचे. मग 18,000च्या 7%. बघा 7% गव्हर्नमेंट बॉन्ड्स ऑफ 18,000, 18,000च्या 7% किती येतं? ₹1,260. गव्हर्नमेंट बॉन्ड आहेत, गव्हर्नमेंटच्या सिक्युरिटीज असतील, ते बॉन्ड असो, गव्हर्नमेंटचे शेअर्स असू, नाही तर अजून काही असो. गव्हर्नमेंटचा असेल तर फक्त इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं आणि अमाऊंट कॉलममध्ये लिहायचं. त्याच्यामधून कोणताही TDS, कोणताही टॅक्स कट केला जात नाही. त्यामुळे ते इन्कम आहे तसंच फुल्ली रेकॉर्ड केलं जातं. आणि सर्वात शेवटचं बघा 7% नॅशनल प्लॅन सर्टिफिकेट्स ऑफ ₹5,000. नॉर्मली आपण काय करतो, ₹5,000 अमाऊंट आहे, त्याच्या 7% डायरेक्ट कॅल्क्युलेशन करतो. पण हे कोणते आहेत? नॅशनल प्लॅन, राष्ट्रीय योजनापत्र. आणि आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाहिले, नॅशनल प्लॅन सर्टिफिकेट जे असतात त्याच्यावरती आपल्याला जे व्याज मिळतं ते पूर्णपणे एक्झम्प्ट असतं, माफ असतं. नॉर्मली एक्झाम्पलमध्ये आपल्याला नॅशनल प्लॅन सर्टिफिकेट्स, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट्स किंवा पोस्ट ऑफिस सर्टिफिकेट असेच दिले जातात. त्यामुळे ते लक्षात ठेवणं सोपं आहे. याच्यावरचं व्याज जे आहे ते पूर्णपणे माफ आहे. बघा सर्व पॉईंट झाले. आता पुढे काय सांगितले? ही पेड कमिशन ऑफ ₹60 फॉर कलेक्टिंग इंटरेस्ट. व्याज गोळा करण्यासाठी ₹60 खर्च आला आणि ₹1,200 खर्च इंटरेस्ट आहे, इंटरेस्ट ऑन बँक लोन. आता हे 2 खर्च आहेत. मग आता हे जे इन्कम्स आहेत, इन्कमची बेरीज करायची. बेरीज आली 6,910. त्याला नाव द्यायचं ग्रॉस इंटरेस्ट. केअरफुली बघा, जे आपल्याला व्याज मिळालं आहे एकूण, त्याला नाव द्यायचं ग्रॉस इंटरेस्ट. आणि या ग्रॉस इंटरेस्टमधून लेस जे काही खर्च झालेले आहेत, हे इंटरेस्ट मिळवण्यासाठी, कमवण्यासाठी, मग पहिला खर्च कलेक्शन चार्जेस ₹60 आणि दुसरं सांगितले इंटरेस्ट ऑन लोन, कर्ज काढलेलं होतं काही बॉन्ड्स खरेदी करण्यासाठी, तो जो काही व्याजाचा खर्च आहे ₹1,200. अशा दोन्ही मिळून खर्च किती झाला? ₹1,260. इन्कम मिळालं होतं 6,910. त्यातून 1,260 खर्च गेला, वजा करून शिल्लक रक्कम राहिली 5,650. त्याला नाव द्यायचं इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. त्यामुळे हा जो कोण व्यक्ती आहे मिस्टर राम नावाचा, त्या व्यक्तीने ज्या काही इन्व्हेस्टमेंट केलेल्या आहेत त्यापैकी त्याचं इन्कम किती आहे त्या वर्षभराचं? 5,605. त्याला नाव दिलं इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. ओके, दिस इज फर्स्ट एक्झाम्पल ऑन द कॉम्प्युटेशन ऑफ इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. नाव वी विल सी द सेकंड एक्झाम्पल. आता हे जे एक्झाम्पल आहे यामध्ये ग्रॉसिंग अपचे कॅल्क्युलेशन आहे, त्यामुळे केअरफुली बघा. दिस इज एक्झाम्पल नंबर 2. बघा, मिस्टर रमेश होल्ड्स फॉलोइंग इन्व्हेस्टमेंट्स इन द प्रिव्हियस इयर 1920. व्यक्तीचं नाव आहे मिस्टर रमेश. त्या व्यक्तीने कोणकोणते इन्व्हेस्टमेंट्स केल्या आहेत बघा. पहिलं आहे 10% सेंट्रल गव्हर्नमेंट सिक्युरिटीज ऑफ ₹43,000. आता नावामध्ये सांगितले ह्या सिक्युरिटीज सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आहेत, केंद्र सरकारच्या आहेत. आता केंद्र सरकार म्हणजे गव्हर्नमेंट सिक्युरिटी झालं. आणि मगाशी नियम पाहिल्याप्रमाणे गव्हर्नमेंट सिक्युरिटी जर असतील तर त्याच्यावरती कोणताही टॅक्स नसतो, टॅक्स कट केला जात नाही. त्यामुळे फक्त आपण किती रुपये इन्व्हेस्टमेंट आहे? 43,000. त्याचे किती टक्के? 10%. एवढंच फक्त कॅल्क्युलेशन करायचं आहे. मग आता एक एक पॉईंट वाचून लगेच त्याचं पोस्टिंग करूया. व्यक्तीचं नाव आहे मिस्टर रमेश, म्हणून बघा इथं नाव लिहिलं पहिल्यांदा मिस्टर रमेश. आपण काय कॅल्क्युलेट करणार आहे? इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. आणि असेसमेंट इयर काय? फॉर असेसमेंट इयर 2021.
ओके, ह्या 3 गोष्टी मेन्शन केल्यानंतर नेहमीचे 2 कॉलम, फर्स्ट कॉलम पर्टिक्युलर्स आणि सेकंड कॉलम अमाऊंट इन रुपीज. आता आपला जो फर्स्ट पॉईंट आहे काय होता, 10% गव्हर्नमेंट सिक्युरिटी ऑफ ₹43,000 आहे तसं लिहिलं. 10% गव्हर्नमेंट सिक्युरिटीज ऑफ 43,000. आत्ताच सांगितल्याप्रमाणे ह्या गव्हर्नमेंट सिक्युरिटीज आहेत. गव्हर्नमेंट सिक्युरिटीज असतील तर कोणताही टॅक्स कट केला जात नाही. त्यामुळे फक्त 43,000 गुंतवणूक आहे त्याच्या 10%, 43,000च्या 10% म्हणजे किती, तर 4,300. हे झालं आपलं इन्कम. हे झालं एक. आता दुसरं काय बघा, सेकंड आहे 10% टॅक्स फ्री कमर्शियल अनलिस्टेड सिक्युरिटीज ऑफ 36,000. आता इन्व्हेस्टमेंट आहे 36,000. 36,000च्या किती टक्के, तर 10%. 36,000च्या 10% म्हणजे व्याज किती येणार आहे, तर व्याज येणार आहे 3,600. पण ह्या कोणत्या सिक्युरिटीज आहेत, तर कमर्शियल सिक्युरिटीज आहेत, टॅक्स फ्री कमर्शियल. आता कमर्शियल, टॅक्स फ्री कमर्शियल म्हणजे काय ते आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. टॅक्स फ्री कमर्शियल म्हणजे कंपनीच्या सिक्युरिटीज, बरोबर. कमर्शियल म्हणजे कंपनीच्या किंवा इतर बिझनेसच्या सिक्युरिटीज, त्याला कमर्शियल म्हणतात. आणि टॅक्स फ्री म्हणजे काय, तर त्याच्यावरचा टॅक्स हा कस्टमरला द्यावा लागत नाही म्हणून त्या टॅक्स फ्री. परंतु त्यात जे काही व्याज आहे त्या व्याजावरचा टॅक्स हा कस्टमरला द्यावा लागत नाही म्हणून त्याला टॅक्स फ्री म्हणतात. परंतु टॅक्स हा कंपनीला पेड करावा लागतो. म्हणजे उदाहरणार्थ आपली जे काही इन्व्हेस्टमेंट आहे 36,000, 36,000च्या 10% म्हणजे 3,600 रुपये आपल्याला व्याज दिलं जाईल. त्यातून टॅक्स कट होणार नाही. त्यामुळे आपल्याला किती मिळाले, 3,600. कंपनीने आपल्याला 3,600 दिले, त्यातून टॅक्स कट केला नाही. परंतु त्या 3,600 जे आपल्याला दिलेले आहेत त्यावरती कंपनी टॅक्स पेड करते गव्हर्नमेंटला. ओके, कंपनी टॅक्स पेड करते. आणि त्यामुळे ज्या कमर्शियल सिक्युरिटीज असतात, ओके, कमर्शियल सिक्युरिटीज हे वाक्य महत्त्वाचं, त्या कमर्शियल सिक्युरिटीजमधून जे काही आपल्याला व्याज मिळतं त्याचं आपल्याला ग्रॉसिंग अप करावं लागतं. आणि ग्रॉसिंग अप कसं करायचं, तर मगाशी आपण फॉर्म्युला पाहिलेला आहे. आत्ता आपल्याला 10% म्हणजे हे व्याज मिळते आणि व्याज मिळते त्यामुळे आपल्याला काय करावं लागतं, तर हा फॉर्म्युला वापरायचा. व्याज किती मिळालं, गुणिले 100 आणि गुणिले 89.6. कारण व्याजावरती 10.4% म्हणजे आपण टेबल पण पाहिलेलं आहे, व्याजावरती 10.4% टॅक्स कट होतो. त्यामुळे फॉर्म्युला काय वापरायचा बघा, तर जे व्याज मिळाले ती रक्कम गुणिले 100 भागिले 89.6 हा फॉर्म्युला वापरायचा. बघा 36,000च्या 10%, बघा इथं लिहिलेलं आहे 36,000च्या 10% म्हणजे व्याज किती मिळालं, 3,600 गुणिले 100 आणि भागिले 89.6. असं करून आपलं इन्कम किती आलं, ग्रॉस इन्कम, तर 4,018. म्हणजे आपल्याला इन्कम खरं मिळाले फक्त 3,600च. ओके, 3,600च आपल्याला इन्कम मिळाले. कसं, तर 36,000 गुंतवणूक आहे त्याच्या 10%, 36,000च्या 10% म्हणजे 3600च व्याज मिळालं, हे ॲक्च्युअल मिळालं आहे. परंतु 3600 रुपयेवरचा टॅक्स कंपनी पेड करते. त्यामुळे आपलं ग्रॉस इन्कम किती, तर 3600 गुणिले 100 भागिले 89.6 हा मगाचा फॉर्म्युला आहे, मगाशी आपण पाहिलेला. त्याप्रमाणे इन्कम किती आलं, तर 4,018 रुपये. कमर्शियल सिक्युरिटीज इथं बोल्ड केलं आहे बघा. कमर्शियल म्हणजे कंपनीचे सिक्युरिटीज असतील तर ग्रॉसिंग अप हे कंपल्सरी केलं जातं. हे झालं दुसरं. त्यानंतर तिसरं बघा, इंटरेस्ट ऑफ ₹7,168. व्याज किती मिळालं, 7,168. आता व्याज कॅल्क्युलेटच करून दिले, एवढं व्याज मिळालं म्हणजे हे झालं नेट इंटरेस्ट ऑन टॅक्स फ्री सिक्युरिटीज ऑफ अनलिस्टेड पब्लिक कंपनी. कंपनी म्हणजे कमर्शियल सिक्युरिटीज आहेत. किती व्याज मिळाले, 7,168. आणि मगाशी नियम सांगितला, जेवढं व्याज मिळतं आणि ते व्याज जर कंपनीकडून, ते जर कमर्शियल असेल तर जे व्याज मिळालं आहे 7,168 त्याचं ग्रॉसिंग अप करायचं. फॉर्म्युला तोच, किती व्याज मिळाले 7,168 ते घ्या आणि नेहमीप्रमाणे जे मागाशी केलं तेच गुणिले 100 भागिले 89.6. उत्तर किती येईल तुमचं, 8,000 रुपये. म्हणजे तुम्हाला हातामध्ये मिळाले होते 7,168, हे ॲक्च्युअल इंटरेस्ट रिसिवड आहे. ओके, परंतु त्याच्यावरती टॅक्स कट करून तुम्हाला ते मिळाले होते. ओके, कमर्शियल सिक्युरिटी ज्या असतात, कंपनीच्या सिक्युरिटीज, कंपनीने इश्यू केलेल्या सिक्युरिटीज, त्यातून जे व्याज मिळतं त्याचं नेहमी ग्रॉसिंग अप करावं लागतं. आणि ग्रॉसिंग अपसाठी हा फॉर्म्युला, व्याज किती मिळालं ते घ्या गुणिले 100 भागिले 89.6. अशा प्रकारे तुमचं खरं इन्कम आहे त्याचं 8,000 रुपये. हे झालं तिसरा पॉईंट. त्यानंतर चौथा पॉईंट बघा, इंटरेस्ट ऑफ ₹8,000 मिळाले कुणाकडून, कर्नाटका स्टेट गव्हर्नमेंट सिक्युरिटी.
आता कर्नाटका स्टेट गव्हर्नमेंट आहे, राज्य सरकार, म्हणजे हे झाले गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. आणि गव्हर्नमेंट सिक्युरिटीज असतील तर ॲक्च्युअल जे इन्कम मिळाले, किती इन्कम मिळाले 8,000, तेवढंच इन्कम घ्यायचं. इंटरेस्ट रिसिव्ड 8,000. हे आहे तसं का घेतलं? कारण की याचं ग्रॉसिंग अप करण्याची आवश्यकता नाही, कारण की स्टेट गव्हर्नमेंटकडून जे काही व्याज मिळतं त्या व्याजातून कोणताच टॅक्स वजा होत नाही, केला जात नाही. त्यामुळे जे व्याज आहे तेच आपलं ॲक्च्युअल इन्कम असतं. हे झालं चौथं. त्यानंतर बघा इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज. इंटरेस्ट किती मिळालं? 3,584. 3,584 व्याज मिळालं. व्याजाची रक्कमच दिली कुणाकडून? रिसिव्ड फ्रॉम दीपक फर्टिलायझर्स लिमिटेड. लिमिटेड म्हणजे हे कंपनी, कंपनी म्हणजे कमर्शियल, आणि कमर्शियल म्हटलं जे व्याज मिळालं आहे 3,584 त्याचं करायचं ग्रॉसिंग अप. मग बघा इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज ऑफ रुपीज 3,584 रिसिव्ड फ्रॉम दीपक फर्टिलायझर्स. दीपक फर्टिलायझर बोल्ड केले म्हणजे ती कमर्शियल कंपनी आहे. किती व्याज मिळालं ते घ्या. त्याला नेहमीचा फॉर्म्युला व्याजाची रक्कम गुणिले 100/89.6. ओके, जे व्याज मिळालं ते घ्यायचं गुणिले 100/89.6. तुमचं इन्कम किती आलं? इन्कम आलं 4,000 रुपये. जरी हातामध्ये 3,584 आले असले तर तुमचं ॲक्च्युअल इन्कम आहे 4,000 रुपये, कारण तुम्हाला 3,584 दिलेत आणि जे टॅक्स आहे तो कंपनीने पेड केला, तो टॅक्स ॲड होऊन तुमचं खरं इन्कम आलं 89.6. ओके, त्याच्यानंतर बघा पुढचा पॉईंट आहे 11% सिक्युरिटीज ऑफ पेपर मिल्स लिस्टेड कंपनी ऑफ रुपीज 35,000. मगाशी नियम सांगितलेला, गव्हर्नमेंट सिक्युरिटीजसारखं जर लिस्टेड कंपनी एखादी असेल, लिस्टेड जे शेअर किंवा सिक्युरिटी शेअर मार्केटला खरेदी विक्री होते त्याला लिस्टेड म्हणतो. लिस्टेड असेल तर फक्त व्याज कॅल्क्युलेट करायचं. 35,000चे किती टक्के? तर 8%. बघा 11% सिक्युरिटीज ऑफ रुपीज 35,000, 35,000च्या 8% किती? 3,850. इथं लिस्टेडला बोल्ड केले. लिस्टेड सिक्युरिटीज ज्या असतात त्याच्यातून जे व्याज मिळतं त्यातून देखील कोणताच टॅक्स कट होत नाही, त्यामुळे फक्त व्याज जे आहे तेच तुमचं खरं इन्कम आहे. त्यानंतर पुढे 15% सिक्युरिटीज ऑफ एक्स लिमिटेड ऑफ रुपीज 30,000 आणि ते अनलिस्टेड आहे. अनलिस्टेड असेल तर नेहमीप्रमाणे ग्रॉसिंग करायचं. ओके, 30,000च्या 15%. बघा काय सांगितलं आहे, 15% ऑफ एक्स लिमिटेड 30,000. मग 30,000च्या 15% व्याज किती येतं? ते येतं 4,500. 30,000 गुंतवणूक आहे, त्याच्या 15% म्हणजे 4,500. हे झालं ॲक्च्युअल व्याज. त्याला फॉर्म्युला वापरा, 4,500च्या गुणिले 100/89.6 म्हणजे तुमचं ॲक्च्युअल इन्कम किती झालं? तर 5,022. ओके, ग्रॉसिंग अप कशाचं करायचं नाही आणि कशाचं करायचं हे कळालं पाहिजे. ओके, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज असतील आणि लिस्टेड सिक्युरिटी असतील त्याचं ग्रॉसिंग अप करण्याची आवश्यकता नसते. बाकीच्या ज्या काही कमर्शियल कंपनीच्या आहेत, एक्स लिमिटेड कंपनी आहे, त्याचं ग्रॉसिंग अप हे केलं जातं. पुढे 15% बँगलोर म्युनिसिपल कॉर्पोरेशन बॉन्ड्स ऑफ रुपीज 10,000. आता हे बॉन्ड्स कुठले आहेत? तर बँगलोर म्युनिसिपल कॉर्पोरेशन. म्युनिसिपल कॉर्पोरेशन हे गव्हर्नमेंट ऑफिस आहे, म्हणजे गव्हर्नमेंट सिक्युरिटी. 10,000 रुपयाचे बॉन्ड्स आहेत, 15% व्याजदर आहे. त्यामुळं गव्हर्नमेंट सिक्युरिटी असल्यामुळं फक्त व्याज कॅल्क्युलेट करा. 10,000च्या 15% किती? 1,500. त्याच्यातून फॉर्म्युला वापरून क्रॉसिंग करण्याची आवश्यकता नसते. आणि शेवटचं काय बघा, लॉटरी प्राईज रिसिव्ड 34,400. आता लॉटरी प्राईसमधून आपण लॉटरी प्राईसचा मगाशी फॉर्म्युला पाहिलेला आहे ग्रॉसिंग अपचा. बघा काय होता लॉटरी प्राईसचा ग्रॉसिंग अपचा फॉर्म्युला. लॉटरी किती रुपयाची मिळाली? ती रक्कम गुणिले 100 आणि भागिले 68.8. हा फॉर्म्युला आहे ग्रॉसिंग अपचा, तोच इथं वापरला आहे. बघा किती लॉटरी मिळाली? 34,400 एवढी ॲक्च्युअल रक्कम मिळाली. मग बघा लॉटरी प्राईज रिसिव्ड ॲक्च्युअल हातात जरी 34,400 आले असले तर त्याला गुणिले 100 भागिले 68.8 फॉर्म्युलाप्रमाणे इन्कम किती आलं? तर 50,000. म्हणजे तुमचं खरं इन्कम 50,000 आहे. 50,000 तुमचं इन्कम होतं लॉटरीचं, त्यातून टॅक्स कट करून राहिलेले फक्त तुम्हाला 34,400 हातात दिलेले आहेत. ओके, त्यामुळे 34,400 जरी मिळाले असते तर तुमचं खरं इन्कम किती आहे? तर ते 50,000 आहे. जो काय मधला डिफरन्स आहे तो टॅक्स तुमच्या नावानं कट केलेला आहे, ते पण तुमचं इन्कम मानलं जातं. आणि नंतर तुम्हाला तो जे टॅक्स कट केलेला आहे त्याच्यानंतर तो तुमच्या टॅक्स लायबिलिटीतून सूट दिली जाईल, त्यातून बेनिफिट दिला जातो. परंतु इन्कम कॅल्क्युलेट करताना तुमचं ॲक्च्युअल इन्कम कॅल्क्युलेट केलं जातं. बघा सर्व पॉईंट झालेत का? आणि शेवटी सांगितलं आहे बँक चार्जड 200 रुपये कलेक्शन चार्जेस. हा खर्च आहे इंटरेस्ट कलेक्ट करण्याचा, कलेक्शन चार्जेस आहे, तो नंतर आपण वजा करूया. मग अमाऊंट कॉलमची फक्त बेरीज केली. बेरीज किती आली? 88,690. त्याला नाव दिलं ग्रॉस इंटरेस्ट.
हा एकूण आपल्याला ग्रॉस इंटरेस्ट मिळाला आहे. त्यातून लेस कलेक्शन चार्जेस आत्ता जे पाहिले 200 रुपये बँकेने चार्जेस घेतले ते वजा केले आणि वजाबाकी आली 88,490. त्याला नाव दिलं इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. ओके, हा जो कोण व्यक्ती आहे मिस्टर रमेश, या व्यक्तीच्या ज्या इन्व्हेस्टमेंट आहेत त्याच्यावरून त्याचा अदर सोर्स इन्कम आहे 88,490 रुपये. Okay, these are the two examples on this topic. You should write down these two examples and solution in the notebook. In the next lecture we will see another two examples. Okay, thank you very much.